नमस्कार. SK मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना जे हायकोर्टात गेले ते आज लाडकी बहीण योजनेवरून आदिती तटकरे यांनी कुणाला सुनावलं या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत टीकेला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत तटकरे यांनी योजनेविरोधात हायकोर्टात गेलेल्यांना फटकारले. महायुती सरकारची ही योजना महिला सक्षमीकरणासाठी सुरूच राहील आणि कोणतेही हप्ते चुकले नाहीत असे त्यांनी सांगितले. महायुतीची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. कधी यावरील मिळणाऱ्या पैशांच्या मुद्द्यावरून, तर कधी त्यातील गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे, तर कधी KYCच्या मुद्द्यावरून. या योजनेतील फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले. अनेकांनी त्याचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचेही उघड झाल्यानंतर त्यांना आळा घालण्यासाठी, ते रोखण्यासाठी पडताळणी करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांचं नाव त्यातून वगळण्यात आल्यावर कित्येकांना योजनेचा हप्ता, दर महिन्याला मिळणारे पैसे बंद झाले. मात्र त्यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आणि ही योजना बंद होणार, लाडक्या बहिणीची गरज संपली, आता ही योजना बंद होऊ शकते असं म्हणण्यास सुरुवात केली. मात्र सरकाराकडून यावर स्पष्टीकरण देण्यात येत असून लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तरही दिलेलं आहे. ज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली त्यांना आज लाडक्या बहिणीचा पुळका येऊ शकत नाही असं तटकरे यांनी सुनावलं. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकाकडून जी टीका होते ती मी गांभीर्याने घेत नाही. ही योजना आणूच नका, शासनाचे नुकसान होईल या शब्दात विरोधकांनी लाडकी बहीण योजना सुरू करताना विरोध केला होता. काही मंडळी तर उच्च न्यायालयात देखील गेली होती. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यांना आज लाडक्या बहिणीचा पुळका येऊ शकत नाही असं आदिती तटकरेनेही सुनावलं. जेव्हा चांगलं काम आपण करत असतो तेव्हा सरकारावर टीकाही होतच राहणार. विरोधक म्हटल्यावर टीका करणारच असं त्या म्हणाल्या. बघा तर मंडळी, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया. शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाव्यात हे एकच महायुतीचे धोरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सर्वांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना कायम सुरूच ठेवणार आहोत असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. यंदा अधिवेशनामध्ये आम्ही महिला शेतकऱ्यांसाठी धोरण आणले आणि ते महिलांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. लखपती दीदी असेल किंवा इतर योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता चुकलेला नाही. जर एखाद्या महिन्याचा चुकलेला हप्ता असेल तर पुढच्या महिन्यात 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे असंही त्यांनी आदिती तटकरे यांनी नमूद केलं. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.